दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचा सर्व खर्च आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे असणार आहे। यावरून रोहित पवारांनी राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांना लक्ष्य केलंय। मात्र रोहित पवारांचा नेमका रोख कोणाकडे होता अशी चर्चा देखील यावरून सुरू झाली आहे। पूर्वी ब्युटी पार्लरची जी बिलं निघायची, प्रायव्हेट हेलिकॉप्टरची बिलं जी निघायची, आत्ता कदाचित ती बिलं निघणार नाही एवढं मात्र या ठिकाणी मी सांगतो। त्याच्याचबरोबर मी काही शहाणपण इथं सांगणार नाही, कारण तो पक्ष वेगळा आहे। कदाचित त्या पक्षातल्या लोकांना सुद्धा हे आवडणार नाही आणि माझ्या पक्षातल्या लोकांना सुद्धा हे आवडणार नाही। पण ती यादी बघितल्यानंतर मला असं वाटतं की अजितदादांच्या पक्षामध्ये असे अनेक अनुभवी लोक आहेत, ते अजून सुद्धा सुनेत्रा काकींबरोबर आहेत। त्यांना सुद्धा त्या पदावर जर जागा दिली असती, दादांसाठी जे लढत आहेत त्यांना जर जागा दिली असती, तर एक चांगला संदेश दिला गेला असता। पण त्याच्यामध्ये ठराविकच लोक ही नवीन घेण्यात आलेली आहे। त्यामुळे उद्या जाऊन जर त्याच्यामध्ये काय बदल करता आला तो त्या पक्षाचा विषय असला तरी त्यांनी त्या बाबतीत विचार करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।